तर आज आपण बँकेच्या व्यवहाराबद्दल सरांकडून माहिती घेत आहोत. तर सर, बँकेतून कर्ज काढण्याशिवाय अजून काय पर्याय आहेत का? बँकेतनं लोन काढण्याशिवाय हा प्रकार आपल्याकडे जास्त नाहीये, पण तुमचा प्रकल्प अहवाल जर चांगला असेल आणि जर तुम्ही चांगल्या उद्योजकांना भेटला, चांगल्या इन्व्हेस्टर्सला भेटला आणि त्यांना जर तुम्ही पटवून सांगितलं की हा उद्योग व्यवस्थित चालू शकतो आणि त्याच्यासाठी हा मी प्रकल्प अहवाल केलेला आहे, तर असे एंजल इन्व्हेस्टर्स असतात, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे की त्यांनी जर तुमच्या उद्योगात इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांना चांगला परतावा मिळू शकतो. जर तुम्ही बघितलं तर झोमॅटो झालं किंवा इतर जे काही उद्योग आहेत, सध्याच ओला, हे सगळ्या उद्योगांमध्ये मोठ्या मोठ्या उद्योजकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्यांचा फायनान्स तिथनं उभा राहिलेला आहे. हे असे लोकल इन्व्हेस्टर्स जर तुम्हाला बघता आले, असे लोकल स्लीपिंग पार्टनर्स जर तुम्हाला मिळवता आले, त्यांच्याकडनं फक्त फायनान्स घ्यायचा आणि तुमचा उद्योग चालू करायचा, तर ते जास्त फलदायी ठरू शकतं. आणि सर, उद्योग निवडायचा असेल तर तो कसा निवडावा? उद्योग निवडताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथल्या सोसायटीमध्ये कसला त्रास आहे, व्हॉट इज द पेन, आणि तो त्या पेनला सोल्युशन म्हणून तुमच्याकडे जर काही गुणवत्ता असेल, काही स्किल असेल, तर त्याच्यातनं तुमचा उद्योग उभा राहू शकतो. उदाहरणार्थ मी जसं सांगितलं की हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणं, बऱ्याच जणांना तो वेळ तेवढा काळ जमत नसतं, तर आता त्याच्यातनं झोमॅटो हा उद्योग उभा राहिलेला आहे. फक्त एका जिल्ह्याचा त्यांचा टर्नओव्हर जवळपास 300-400 करोडच्या आसपास आहे. पूर्ण भारतामध्ये जर तुम्ही विचार केला तर ह्या साध्या कल्पनेमधनं हा एक उद्योग उभा राहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःची ना हॉटेल आहे, ना त्यांचं फक्त एक सर्व्हर आहे, आणि त्या सर्व्हरच्या आधारे पूर्ण भारतातला हजारो करोडचा हा उद्योग आज त्यांनी उभा केलेला आहे. ओला, झोमॅटो, ह्या एक ना अनेक अशा अनेक इंडस्ट्रीजमध्ये तुम्ही जर बघितलं तर ग्राहकांची गरज काय आहे आणि ती गरज तुम्ही तुमच्या गुणवत्तेमधनं पूर्ण करणे म्हणजे यशस्वी उद्योग निवडणे. तर असे जे काही पेन पॉइंट्स तुमच्या आजूबाजूला असतील त्याच्यावरती सोल्युशन देणं म्हणजे तुम्ही चांगला उद्योग निवडू शकता. थोडक्यात सर, उद्योग निवडताना स्वतःचं कौशल्य कसं आपण तपासायला पाहिजे? एकतर त्या उद्योगामध्ये तुमचा अनुभव काय आहे, तुमचं शिक्षण काय आहे, तुमचं प्रशिक्षण काय झालेलं आहे, तुम्ही त्या बाबीचा किती अनुभव घेतलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आजमावून बघितल्या तर तुम्हाला कळतं की तुमचं एक्सपर्टाईज कशामध्ये आहे. म्हणजे एक समाजामध्ये काय गरज आहे हे समजून घेणं. नंबर 2, तुमच्यामध्ये ते एक्सपर्टाईज आहे का, तुमच्यामध्ये ते स्किल्स आहेत का. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्योगामध्ये स्किल्सपेक्षा तुमच्या सॉफ्ट स्किल्सला जास्त महत्व आहे. कारण तुम्हाला तुमचा माल इतरांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तुमच्यामध्ये हे सॉफ्ट स्किल्स जर असतील, लोकांना तुम्ही पटवून देऊ शकत असाल, तर मला वाटतं की सगळ्यात महत्वाचा तुमचे सॉफ्ट स्किल्स, नंबर 2 तुमचे उद्योजकीय गुण, नंबर 3 तुमचा अनुभव, आणि नंबर 4 तुमचं प्रशिक्षण आणि शिक्षण त्या बाबतीत किती झालेलं आहे ह्याचा गोळाबेरीज म्हणजे तुम्ही त्या उद्योगामध्ये यशस्वी होऊ शकाल की नाही याचं उत्तर आहे. औरंगाबादकर, आपल्यात कोणते कौशल्य आहे ते जाणून घ्या, मगच नवीन उद्योग सुरू करा. सरांसोबत गप्पा आपल्या सुरू राहतील.